पाटीलने ते विकेट प्राप्त केली. फलंदाज कुंदनला बाद केलं. पायचीच्या स्वरूपात पहिला धक्का बसलाय. 4 षटकांचा सामना बॅटिंग करत असताना सनम कुमार टायगर पायगाव हा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि बॅटिंग करत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि निहाल पाटीलचं कौतुक करावं लागेल. यंगस्टर आहे, युवा गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाची सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलंय. साई स्पोर्ट खारबाव सरपंच साहेबांचा संघ अर्थातच महेंद्र पाटील साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी साई स्पोर्ट खारबाव संघाने केलेली आहे. 2 विजेते पदकांसह जर पाहिलं तर आतापर्यंत साई स्पोर्ट खारबाव खेळतोय आणि चांगली कामगिरी करण्यासाठी जाणला जाणारा संघ. परंतु समोर संघ जर पाहिला तर युवा संघ पायगावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हो, खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला टर्न केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन, फिल्डर त्या ठिकाणी करण फिल्डिंग चांगली करतोय, सेकंडचा कॉल केलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जाते. राहुल यांच्या बॅटमधून 2 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 2 या आकड्यावरती. 2 धावा दाफलकावरती. तुम्ही पाहताय श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित श्री कालिका माता चषक 2026 आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर वडघर ग्रामपंचायतचे माजी सरपंच जगदीशजी सोनावणे साहेब देखील पाहायला मिळत आहेत आणि या स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ओसवीशीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हरला त्या ठिकाणी फिल्डर धावतायत परंतु बॉल थांबलाय. प्रणयनं चांगली फिल्डिंग केली आहे आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. राहुलनं आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय, 4 धावांवरती तो खेळतोय या मॅचमध्ये आणि नेहल पाटील देखील चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला निहाल यांच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक आहे, महत्वाचं षटक आणि महत्वाच्या षटकामध्ये निहाल इम्प्रेस करतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वेगवान गोलंदाजी करतोय या षटकामध्ये, वेगावरती स्वार झालाय. इथे देखील पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु तितकासा प्रॉमिसिंग हा फटका नाही आहे. स्क्वेअर रिजन मध्ये त्या ठिकाणी महेंद्र पाटील आहेत, चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. टॉस जिंकला होता. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर साई स्पोर्ट खारबाव संघाच्या कॅप्टननं फिल्डिंग स्वीकारली आणि या मॅचमध्ये बॅटिंग करण्यासाठी सनम कुमार टायगर पायगाव संघाला इन्व्हाइट केलंय आणि आतापर्यंत धावफलकावरती 5च धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ, खोलात टाकला होता. यावेळेस जर पाहिलं तर फ्लिक केलाय. स्क्वेअर रिजन मध्ये अक्षय त्या ठिकाणी, अक्षय यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली परंतु इथे जर पाहिलं तर धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली अक्षय यांच्या माध्यमातून. खरं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाजाने केला आणि धावाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅचमध्ये सनम कुमार टायगर पायगाव या टीमला बसला. युवा संघ आहे, खऱ्या अर्थाने यंगस्टरचा भरणा या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वसई परिसरामध्ये देखील हा संघ खेळतोय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्या ठिकाणी मैदानावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आयोजन कमिटी. खरं तर अघोरी काहीतरी प्रक्रिया केलेली आहे की काय. खरं तर सातत्याने सध्याच्या घडीला अशा प्रकारचं कार्य आपण सातत्याने वेगवेगळ्या परिसरामध्ये पाहतोय आणि इथे देखील या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय पाटील षटक क्रमांक 2 हाताळतोय परंतु कॅप्टनचं कौतुक करावं लागेल, प्रणयचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकासाठी त्यांनी युवा गोलंदाज निहालवरती विश्वास दाखवला आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये त्यांनी प्रभावित केलं. कर्णधाराने जो विश्वास दाखवला ना त्याला सार्थपणे कामगिरी करत असताना निहालने पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी राहिली आणि त्याचमुळेच की काय खारबाव संघामध्ये जेव्हा जेव्हा एखादा नवीन खेळाडू येतो ना त्याला मोटिवेट केलं जातं, त्याला प्रोत्साहित केलं जातं आणि निहाल देखील मागील काही वर्षामध्ये जर पाहिलं तर साई स्पोर्ट खारबाव संघामध्ये चांगली कामगिरी करतोय आणि याही मॅचमध्ये जर पाहिलं तर निहालची कामगिरी चांगली पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहताय हिमांशुला. गोलंदाज तयार.
हो, खेळण्याचा प्रयत्न, पाय चालले नाहीये, चेंडूच्या रेषेमध्ये फलंदाज नव्हते, वेगवान गोलंदाज अक्षय पाटील देखील आहे, यावेळेस देखील वेगाचा वापर केलाय, राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना आणखीन एक चांगला चेंडू या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. अक्षय पाटीलनं देखील सातत्यानं जर पाहिलं तर मागील काही वर्षामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे साई स्पोर्ट कारभाव संघ, आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळेल या संघाच्या माध्यमातून. हो, यावेळेस मोठा फटका खेळलाय परंतु फटका फसलाय. करण धावतायत वेगाने, करणला बीट करून बॉल सीमारेषा ओलांडतोय. हिमांशू यांच्या बॅट मधून आलाय चौकार. स्ट्रोक पाहायला मिळतो हिमांशू यांच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, करण पुढे धावले परंतु तदनंतर जर पाहिलं ना तर चेंडूपर्यंत पोहोचलेच नव्हते आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना महत्वाच्या 4 धावा हिमांशू यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. अक्षय पाटील पुन्हा एकदा यावेळेस देखील केल्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज फ्लँग स्लिप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत परंतु त्यांना बीट करून बॉल देखील जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार, सलगचा दुसरा चौकार या मॅच मध्ये हिमांशू यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. चला, यानंतर होणारा सामना नरेश 11 कासार वडवली आणि जय बजरंग पॉवर शेलार या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कॅप्टनने रेडी राहायचं. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड विकेट. यावेळेस देखील केल्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि यष्टांच्या मागे झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज बाद. तर नक्कीच जगदीशजी सोनावणे साहेब आपल्या स्पर्धेमध्ये दाखल झाले, त्यांचा खूप खूप आभार. आपला महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी आपण खर्च केला त्यासाठी आपलं खूप खूप आभार. एक जबरदस्त व्यक्तिमत्व जगदीशजी सोनावणे साहेब आणि खऱ्या अर्थानं वडगडचे माजी सरपंच, आणि या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळाली. इथे विकेट मिळाली, अक्षयने फलंदाजाला बाद केलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि यष्टांच्या मागे मोनिशनं कमालीचा झेल टिपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. नवीन फलंदाज हर्षल मडवी मैदानावरती दाखल झालाय. हो, यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू आहे. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय अक्षयांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी अक्षय करतायत परंतु फिल्डिंग खराब राहिली होती, त्याचमुळे की काही 2 चौकार देखील आले या षटकामध्ये. आतापर्यंत सनम कुमार टायगर पायगाव या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात, त्या 14 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा, राऊंड विकेट. यावेळेस देखील केल्याचा प्रयत्न, वॅकेट एरिया लॉंग लेग रिजन खाली होतं आणि तेच निवडलंय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार या षटकामध्ये. इथे जर पाहिलं तर हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आणि यशस्वी देखील झाले. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज हर्षल यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ते 18 धावा धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं आतापर्यंत सुरू आहे. अक्षय पाटीलच्या या षटकामध्ये आतापर्यंत 3 चौकार आलेत आणि अक्षय यांच्या विरोधात आक्रमण देखील केले गेले. आणि इथून जर पाहिलं ना तर कमबॅक करण्याचा प्रयत्न साई स्पोर्ट खारबाव संघाला देखील करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक तिसरं सूरज पाटील बाहुबली खारबाव गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सनम कुमार टायगर पायगाव या संघाने धावफलकावरती 2 गड्यांच्या, खऱ्या अर्थानं 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 18 धावा बनवल्यात. 9च्या सरासरीनं आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती. चांगली सरासरी म्हणता येईल, कारण युवा संघ आहे आणि मोठ्या संघाच्या विरोधात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न सनम कुमार टायगर पायगाव हा संघ या मॅचमध्ये करतोय. गोलंदाज तयार सूरज पाटील.
यावेळेस मोठा फटका उडवलाय बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर. पाटील बाहुबली यांच्यावरती आक्रमण केलंय. निखिलच्या बॅटमधून आलाय धमाकेदार षटकार या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 24, 24 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस देखील सलगचा दुसरा 2 in 1. वाह जबरदस्त बॅटिंग. फलंदाज निखिल मडवी ऑन फायर. सलगचा दुसरा षटकार या मॅच मध्ये निखिलच्या बॅटमधून. बॅटिंग पाहायला मिळते. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार सूरज पाटीलच्या विरोधात ठोकले. त्या मॅच मध्ये निखिल मडवीचं कौतुक करावं लागेल. सलामीला दाखल झालाय परंतु सुरुवातीला जर पाहिलं तर शांत राहिला. आता मात्र तो आक्रमक झालाय. जबरदस्त बॅटिंग करतायत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती. जबरदस्त सुरुवात राहिली आहे. सनम कुमार टायगर या पायगाव संघाने या मॅच मध्ये पलटवार केलाय असंच म्हणावं लागेल. सुरुवातीच्या षटकामध्ये धावा कमी परंतु तदनंतर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा केल्याचा प्रयत्न. तिसरा उडवलाय का? हो उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक धमाकेदार षटकार फलंदाज निखिल मडवीच्या बॅटमधून. काय जबरदस्त कामगिरी करतोय सनम कुमार टायगर. पायगाव संघ या स्पर्धेमध्ये दाखल होत असताना त्यांना माहिती होतं की आम्हाला साई स्पोर्ट खारबाव संघाच्या समोर खेळायचं आहे. आयोजकांना विनंती केली आम्हाला दुसरा संघ हवा आहे. परंतु या मॅच मध्ये खेळत असताना काय आत्मविश्वासाने हा संघ खेळतोय. जबरदस्त कामगिरी. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. या देखील खेळण्याचा प्रयत्न परंतु हा फटका फसलाय. फिल्डर धावतायत वेगाने आणि ते झेल पकडलाय. अखेर फलंदाज निखिलला बाद केलाय. सूरजने विकेट मिळवली आहे. फलंदाज निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा. माननीय दशरथ पाटील साहेबांना विनंती करतोय सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. प्रणय पाटील वंडर बॉय यांचे पिताश्री आहेत आणि त्यांना विनंती करतोय सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि खरं तर थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेमध्ये सुजित पाटील साहेब तात्या शेठ यांचं आगमन देखील होणार आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे आणि संघटना BGCA यांचे ते अध्यक्ष देखील आहेत. आणि साहेबांचं थोड्याच वेळामध्ये या क्रीडा स्पर्धेमध्ये आगमन देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 36 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि आतापर्यंत 36 धावा सनम कुमार टायगर पायगाव या संघाने या मॅच मध्ये बनवल्यात. वसई परिसरामध्ये देखील खेळत असताना चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये हा संघ खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतो आणि आज खऱ्या अर्थाने भिवंडी परिसरामध्ये खेळत असताना या मॅच मध्ये भरपूर इम्प्रेस केलंय, प्रभावित केलंय, चांगली कामगिरी केली आहे. साई स्पोर्ट खारबाव या संघाच्या विरोधात खेळत असताना आतापर्यंत या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सूरज इथे पुन्हा एकदा समोर उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. कुताडे मैदानावरती दाखल झालाय आणि पहिल्या चेंडूवरती ठोकलाय. दर्जेदार षटकार या मॅच मध्ये. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते सनम कुमार टायगर पायगाव या संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत या सामन्यामध्ये 4 षटकार आलेत आणि चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 42 धावा. या षटकामध्ये सूरज पाटीलनं आतापर्यंत 24 धावा खर्च केल्यात. एका मोठ्या गोलंदाजा विरोधात चांगली कामगिरी फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सूरज पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला आकाश कुताडे. यावेळेस देखील हुक केलाय. वॅकेट एरिया. फिल्डर नाहीये. बॉल जातोय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. वास
जेव्हा जेव्हा पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा निसंकोचपणे आपण पाणी घेऊन जायचं आहे, कारण पाणी फार महत्त्वाचं आहे. कारण डिहायड्रेशन जर झालं तर कदाचित गंभीर परिणामाला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा पाण्याची आवश्यकता, कारण ऑर्गनाईज कमिटी सूचना माझ्यापर्यंत आलेली आहे, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेली आहे, जेव्हा जेव्हा पाण्याची व्यवस्था, पाण्याची गरज भासेल तेव्हा पाणी घेऊन जायचं आहे, हे प्रत्येक कर्णधाराच्या माहितीसाठी. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 48 धावा, 3 षटकांत 46 धावा, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि प्रथम बॅटिंग करत असताना सनम कुमार टायगर पायगाव या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात तब्बल 46 धावा. काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये जर पाहिलं तर फलंदाजानं अधिराज गाजवलाय, चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. फलंदाज आकाशनं इम्प्रेस केलंय, 2 चेंडूचा सामना केलाय, त्याच्या बॅटमधून 10 धावा, निखिल मडवीच्या बॅटमधून देखील 19 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या या मॅचमध्ये. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत म्हात्रे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. येस, खास करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आमच्यासाठी ज्यांनी केली आहे, हितेशजी पाटील व करणजी पाटील यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करत असे कालिका माता स्पोर्ट्स वडगर यांच्या वतीने. हितेशजी पाटील त्याचबरोबर करण पाटील, आपला विशेष आभार. खरं तर इथून जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल साईड स्पोर्ट खारबाव संघाला, कारण आतापर्यंत धावफलकावरती 46 धावा बनल्यात. आणखीन एका षटकाचा खेळ बाकी आहे. अनिकेत म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हर्षल मडवी, आणि एका बाजूला आकाश खुताडे हा फलंदाज तुम्ही पाहताय. गोलंदाज अनिकेत लेफ्ट आर्म राऊंड विकेट, स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु इथे फलंदाज बाद झालाय. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली नाही आणि मैदान सोडलंय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये, फलंदाज बाद. आवाज खाली बोलताना राजा माणूस आहे. नीरज भालेकर मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. असं म्हणतात ना की हा संघ मोठा आहे, या संघासोबत आम्ही खेळणार नाही, परंतु संघ मोठा नसतो, खरं तर तुमचा सराव मोठा असतो. जो संघ जास्त सराव करतो तो चांगली कामगिरी करतो. आणि खऱ्या अर्थानं साईड स्पोर्ट खारबाव संघाचा सराव देखील आपण सातत्यानं पाहिलं, मेहनत पाहिली आहे. आणि आज जर पाहिलं तर सनम कुमार टायगर पायगाव संघाची मेहनत देखील या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत केलेली आहे या संघाने. हो, यावेळेस देखील मोठा फटका केलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑफला फिल्डर वेगाने धावतायत, परंतु जर पाहिलं तर त्याच्या आवाक्या बाहेर बॉल आहे आणि बॉल जाते सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार फलंदाजाच्या बॅटमधून. सनम कुमार टायगर पायगाव संघाचे फलंदाज पॉवर दाखवत आहेत त्या मॅच मध्ये. काय जबरदस्त कामगिरी, कॅप्टनच्या बॅटमधून देखील चौकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 50 धावा. अनिकेत पुन्हा एकदा, यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु अनिकेत म्हात्रेच्या माध्यमातून चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती फलंदाजाला शांत ठेवलाय. आणखीन मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये धावफलकावरती 50 धावा. काय जबरदस्त कामगिरी केली आहे, दबाव टाकलाय साई स्पोर्ट खारबाव या मोठ्या संघावरती असंच म्हणावं लागेल. कारण साई स्पोर्ट खारबाव संघाच्या विरोधात खेळत असताना अनेक संघ अडचणीमध्ये आपण पाहिलेत, परंतु युवा संघ आहे, कोणत्याही प्रकारे जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारे मनामध्ये भीती नाही आहे, आत्मविश्वासाने खेळतोय आणि आतापर्यंत चांगली कामगिरी या संघाने केली आहे. अनिकेत म्हात्रे लेफ्ट आर्म राऊंड विकेट, हो आडव्या बॅटनं पूल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल, इट इज आउट ऑफ द पार्क, सिक्सर. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हा ट्रॅकर होता आणि पुलचा फटका फलंदाज नीरजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. काय जबरदस्त बॅटिंग कॅप्टन करतो या मॅच मध्ये. 3 चेंडूचा सामना केलाय, 10 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती अब तक 56 धावा धावफलकावरती बनवल्यात सनम कुमार टायगर पायगाव या संघाने. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते आतापर्यंत. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज
पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत म्हात्रे. चला नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाचा कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी आणि त्यांच्या अपोजिटला जर पाहिलं तर जय बजरंग पावर शेलार संघाचा कॅप्टन आपण देखील यायचं. पुढे आले होते खेळण्यासाठी, स्टेप आउट्स आले परंतु चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचले नाही आहे. रिचेबल चेंडू नव्हता आणि त्याचमुळेच की काय इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय अनिकेत यांच्या माध्यमातून. अनिकेतने देखील या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात, 5 चेंडू टाकलेत, 1 विकेट देखील त्यांनी प्राप्त केली परंतु शेवटचा चेंडू चांगला टाकावा लागेल. यावेळेस जर पाहिलं तर बॅकफुटला गेली, स्ट्रोकसाठी जागा बनवली, कव्हर पॉईंटला फक्त चेंडूला दिशा दिली, डीपमध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी सूरज आहे, फिल्डिंग चांगली सूरज यांच्या माध्यमातून. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर इथे 2च धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 58 या आकड्यावरती आणि 59 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये साई स्पोर्ट खारबाव या संघासमोर ठेवलेलं आहे. खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं तर वंडर बाब खारबाव, प्रणय पाटील, बाहुबली ऑफ खारबाव, सूरज पाटील, मोनिशला चांगली कामगिरी करावी लागेल कारण सनम कुमार टायगर पायगाव या संघाची गोलंदाजी चांगली आहे. मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के देणारा संघ आहे. अर्थातच सनम कुमार टायगर पायगाव युवा संघ खूप सराव या संघाने यंदाच्या हंगामामध्ये केलाय आणि त्यांची मेहनत आज खऱ्या अर्थानं या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. एक मोठ्या संघासमोर एक मोठं टोटल उभारलं या मॅचमध्ये. जबरदस्त कामगिरी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन नरेश 11 कासार वडवली संघाचा कॅप्टन आणि जय बजरंग पावर शेलार संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे. आमच्या टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी टॉस केला जाईल. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित श्री कालिका माता चषक 2026 आणि या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी आमचे जॉईंट होतील आदरणीय सन्माननीय डॉक्टर गवी सर. खूप खूप धन्यवाद निशांत पाटील. दीपेश पाटील आपण यायचं आहे टॉससाठी. दीपेश पाटील टॉस बॉक्समध्ये आपण आहे. स्वर्गीय मारुती गोपीनाथ पाटील टॉस बॉक्स. तर वळूया आपण मॅचकडे. काय बॅटिंग केली आज सनम कुमार टायगर, सनम कुमार गवळी यांचा संघ. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. चौकार षटकारांची आतषबाजी बघायला मिळाली आणि मी सुरुवातीला सांगितले होते की 2 संघामध्ये प्रिन्सिपल डिफरन्स फरक जर असेल तर साई स्पोर्ट खारबाव हा संघ अनुभवी खेळाडू आहेत, एक्सपिरियन्स कित्येक वर्षापासूनचा हा बलाढ्य संघ म्हणून या संघाचं नाव घेतलं जाते. आणि ह्या उलट सनम कुमार टायगर एक युवा खेळाडूंचा संघ आहे. खूप चांगली बांधणी. सनम कुमार गवळी जे धनंजय अण्णाशेठ गवळी यांचे सुपुत्र आहेत यांनी खऱ्या अर्थाने बांधणी केलेली आहे. आणि सनम कुमारला सुद्धा आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत ग्रामपंचायत पायगावचे, त्यांना सुद्धा ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. सनम कुमार गवळी. नरेश 11 कासारवली संघाचे कोणी प्रतिनिधी आले असतील तर आपण कृपया आमच्या ऑर्गनाईज कमिटीशी संपर्क साधायचा आहे. 59 धावांचं लक्ष आहे, एक विशाल लक्ष. आस्किंग 100 जर बघितलं आपण जवळपास 15च्या घरात. 24 चेंडू आणि 59 धावा. एक चांगली बॅटिंग केली होती कारण सुरुवातीला आपण बघितलं की निखिलने खूप चांगली बॅटिंग केली, 3 षटकार लगावले. त्यानंतर हिमांशूने सुद्धा 2 चौकार लगावले आणि त्यानंतर आपण खास करून नीरज भालेकर संघाचा कॅप्टन याने सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली आणि डावाला आकार दिला. सलामीची जोडी खेळपट्टीवर
आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी राहुल वाठा. राहुल इज अ कम्प्लीट ऑलराऊंडर. राहुलला बॅटिंगमध्ये फारसं करता काही आलेलं नाही आहे, पण राहुल गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजी उपलब्ध आहे त्याच्याकडे. वंडरबॉय प्रणय पाटील आणि त्याचबरोबर अक्षय पाटील अशी ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. मात्र एक आहे की प्रणयला चांगली कामगिरी करावीच लागेल, कारण लक्ष फार मोठं आहे. राहुल वाठ्या पहिलं षटक घेऊन येते. क्षेत्ररक्षण लावलं जाते. यष्टीरक्षक अगदी यष्टीच्या थोडासा दूर आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट आणि 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केले. त्यामध्ये एक मिड विकेट आणि एक जवळपास ऑर्थोडॉक्स पोझिशनला मिड विकेटला आहे. पहिला चेंडू हा स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव संख्येने शुभारंभ झालेला आहे, तो म्हणजे साई स्पोर्ट खारबाव संघाचा. साई स्पोर्ट खारबाव महेंद्र पाटील यांचा संघ, याउलट सनम कुमार टायगर, सनम कुमार गवळी यांचा संघ आहे. 2 संघामधील लढत आपण पाहतोय. राहुल शॉर्ट रन अप, पहिला चेंडू आणि खाली जातोय. अपील केल्याचं हलकसं, मात्र चेंडू हा स्क्वेअर आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू टाकले जात आहेत. हा चेंडू जर बघितला खरं तर थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता, खाली राहिला होता. प्रणयचा प्रयत्न मात्र फसला होता, पण चेंडू हा स्क्वेअर होता. प्रणय पाटील आणि अक्षय पाटील अशी जोडी खेळपट्टीवर. राहुल शॉर्ट रन अप, राईट आर्म. पुन्हा यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. पंचांचा 9 बॉलचा इशारा आहे. 2 क्षेत्ररक्षक तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवायचे असतात. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. आणि या चेंडूवर असणारे फ्री हिट. आतापर्यंत 3 धावा ज्या मिळाल्या आहेत, या 3ही धावा एक्स्ट्राच्या रूपाने मिळाल्या आहेत. या चेंडूवर असणारे फ्री हिट. ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. आता मात्र एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ. राहुल राईट आर्म, फ्री हिट, ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 5. नरेश शिरेवरून कासारवाडी संघाचा प्रतिनिधी किंवा खेळाडू आला असेल तर आपण आमच्या ऑर्गनाईज कमिटीशी त्वरित संपर्क साधायचा आहे. नरेश शिरेवरून कासारवाडी. राहुल शॉर्ट रनअपनं गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र अति सुंदर फटका, पण तितकंच चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर सनम कुमार टायगर हा युवा खेळाडूंचा संघ असल्यामुळे चपळपणा त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात, कारण आपण बघितलं जवळपास मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता आणि जवळपास स्क्वेअर लेगला जाऊन त्यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मात्र तत्पूर्वी 2 धावा प्रणय पूर्ण करतोय. धावसंख्या झाले 7. राहुल राईट आर्म, यामध्ये एक चांगला फटका कव्हरच्या पॉइंटच्या डोक्यावरनं. चेंडू जाईल डिपिश पॉइंट, सीमा पार चौकार. बॉलिंग उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि खूप चांगला फटका खेळला होता. अगदी पॉईंटच्या डोक्यावरनं आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळलाय. कारण प्रणय पाटील असा एक बॅटर आहे, कुठल्याही बाजूने तो फटका खेळू शकतो. ऑन साईड असेल, स्क्वेअर ऑफ द विकेट असेल, डाऊन दी ग्राउंड असेल. राहुल यावेळेला मात्र फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे, धावाची शक्यता आहे. मात्र
सुदैव म्हणता येईल अक्षयचं. अक्षयने बघितलं की क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि पुन्हा माघारी आला, स्वतःची विकेट वाचवली. राहुल याला पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, चौकार. पंधरा धावा झालेल्या आहेत. एक चांगली सुरुवात साईस्पोर्ट खारबाज संघाकडून, कारण आवश्यक धावगती जवळपास 15च्या घरात आहे आणि आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 15 धावा. चांगली सुरुवात आहे साईस्पोर्ट खारबाज संघाची. राहुल थोडा स्वैर मारा या षटकामध्ये बघायला मिळाला. फॉलो थ्रू मध्ये चुकतो या ठिकाणी राहुल आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. राहुल राईट आर्म, पुन्हा फटका खेळलेला आहे, स्ट्रेट टू मिड ऑन. पुन्हा धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारचे बघायला मिळते. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात साईस्पोर्ट खारबाज संघाची, कारण कुठलाही फलंदाज बाद झालेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघाचा प्रमुख फलंदाज जो आहे प्रणय वंडरबॉय खारबाव, याला सूर गवसलेला आहे. ही एक फार मोठी जमेची बाजू आहे. आणि जेव्हा जेव्हा प्रणय बॅटिंग करतो तेव्हा तेव्हा विजयाचं जे समीकरण असतं साईस्पोर्ट खारबाव संघाचं ते 80% असतं. काल खारबावच्या एकविरा खारबाव संघाने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली. सुपर 6 मध्ये हा संघ पोहोचला होता, मात्र सुपर 3च्या लढतीमध्ये हा संघ पराभूत झाला. एकविरा खारबाव हा सुद्धा युवा खेळाडूंचा संघ, पण काल जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. दुसरं षटक हर्षल मडवी आणि सामना करेल तो अक्षय. अक्षय आणि प्रणय अशी ही बिनीची जोडी खेळपट्टीवर. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे साईस्पोर्ट खारबाव संघाकडे. आज करणचा समावेश सुद्धा संघामध्ये झालेला आहे, त्यामुळे अजून संघाला बळकटी आलेली आहे. हर्षल मडवी राईट आर्म, हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न. पंच वळट आहेत आमच्याकडे आणि इशारा करतायत वाईट बॉल. स्वैर मारा जो बघायला मिळतोय तो कुठेतरी सनमकुमार टायगर पायगाव संघाच्या गोलंदाजाने थांबवणं गरजेचं आहे. अन्यथा एक मानसिक दबाव या संघावर निर्माण होऊ शकतो स्लॉग ओव्हरमध्ये. हर्षल याला पायामध्ये टाकलेला चेंडू होता, एक चांगला चेंडू होता. चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या झालेली आहे 17. 17 बिनबाद 17. एक चांगली सुरुवात. 59 इज अ टार्गेट, 59 इज अ टार्गेट. पुन्हा एक चांगला चेंडू होता, स्लोवर वन. चेंडूचा वेग कमी केला होता आणि त्यामध्येच कुठेतरी बीट झाला, कम्प्लिटली बीट प्रणय. आणि हर्षलचं एक वैशिष्ट्य आहे की तो व्हेरिएशनमध्ये वाकबगार आहे. प्रत्येक चेंडूमध्ये बदल करण्यामध्ये वाकबगार आहे आणि तोच बदल त्याने या चेंडूमध्ये केला. स्लोवर वन टाकला, त्यामध्ये बीट झाला, कम्प्लिटली चकित झाला प्रणय. हर्षल स्विच इट, जबरदस्त फटका, डीप कव्हर, डोक्यावरना फटका निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. षटकार आता मात्र धावसंख्येला वेग येतो, धावसंख्या वेगाने वाढतोय. धावसंख्या झाले 23. मित्रांनो, थोड्याच वेळात BGCAचे विद्यमान अध्यक्ष, धर्मवीर माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, तसेच एक सुप्रसिद्ध क्रिकेटर सन्माननीय सुजित पाटील सुपरजित तात्या शेठ यांचं आगमन होईल. थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल.
हर्षल मडवी पुन्हा गोलंदाजीसाठी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अपील केलं जात आहे. अप्रतिम कर षटकार लागल्यानंतर कमबॅक करताना हर्षलला पाहतोय. यापूर्वीचा एक चेंडू सुद्धा चांगला हाताळला होता, बीट केलं होतं, त्यानंतर मात्र षटकार लागवला स्विचेटचा प्रणयने. धावसंख्या थांबलेली आहे 23. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि तब्बल 59 या धावसंख्येचा पाठलाग करताना साई स्पोर्ट खारबाव. हर्षल आपल्या फॉलोथ्रूमध्ये चुकतोय, कुठेतरी थांबतोय आणि पंच लगेच रेड बॉलचा इशारा करत आहेत. नरेश येलन कासारवडली संघ कॅप्टन किंवा प्रतिनिधी आला असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. हर्षल राईट आर्म, याला पायामध्ये टाकलेला चेंडू आहे, झेल होते का बघायचं आहे. वाट कॅच अप्रतिम झेल. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र हर्षलने प्राप्त करून दिलेली आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट हर्षलने प्राप्त करून दिलेली आहे. आता मात्र एक आहे सूरज, बाहुबली सूरजवर जबरदस्त दबाव राहणार आहे, कारण विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर सूरजला जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल. आणि जर सनमकुमार टायगरला जर विजय संपादित करायचा असेल तर सूरजला लवकर बाद करावा लागेल. हे जर तरचा प्रश्न आहे. सूरज पाटील आलेला आहे, बाहुबली क्रिकेटर. साईस्फूड खारबाव संघामध्ये बाहुबली क्रिकेट फटाक्यांची आतषबाजी आपण पाहतोय. वेलकम आमचे सन्माननीय नितीनजी पंडित यांचं आगमन झालेलं आहे. एक निर्भीड पत्रकार म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि उद्घाटन सोहळ्याला सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. यस वेलकम, खूप खूप स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. खास करून श्री कालिका माता चषक 2026 आपलं मनापासून हार्दिक स्वागत श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर यांच्या वतीने. आणि उद्घाटन सोहळ्याला सुद्धा आपण उपस्थित होतो त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. एक निर्भीड पत्रकार म्हणून नक्कीच त्यांचं प्रामुख्याने नाव घेतलं जाईल. आमचे सन्माननीय नितीनजी पंडित, वेलकम अँड सुस्वागतम. हर्षल याला मात्र ड्राईव्ह केलं करण्याचा प्रयत्न, पण तितका प्रॉमिसिंग फटका बघायला मिळाला नाही. गोलंदाजी खूप चांगली बघायला मिळते. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्ती धावसंख्या झाली आहे 24. आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर आता माहिती देतील 12 चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता आहे. 35 म्हणजे सामना अजून रोमांचमध्ये आहे, अतिशय संघर्षपूर्ण आहे. 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. संघर्षपूर्ण मॅच. येस आपण मान्यवर कक्षामध्ये आत्ता ज्यांचं आगमन झालेलं आहे आणि पत्रकाराने कसं असायला हवं. जर्नलिझम, पत्रकार, निर्भीड पत्रकार, कुठलाही विषय त्याने अगदी निर्भीडपणे खरं तर कुठल्याही ठिकाणी मांडायला हवं. आणि तेच काम सातत्याने आमचे सन्माननीय नितीनजी पंडित करतायत आणि ते मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. श्री कालिका माता चषक 2026 श्री कालिका माता स्पोर्ट वडघर यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आता माझा संघाचा कॅप्टन आलेला आहे, नीरज भालेकर. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जात आहे, पण अशा प्रकारची कामगिरी कॅप्टन करेल का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बॅटिंग तर खूप चांगली केली होती नीरजने, मात्र गोलंदाजीमध्ये काय दाखवते बघायचंय. खरं तर संघ बांधणे आणि संघाला चांगलं मार्गदर्शन नीरज करतोय, पण ही योग्य वेळ आहे स्वतःला चांगलं इम्प्रूव्ह करण्याची. नीरज व्यापी कक्षाकडून गोलंदाजी. अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे बीट चकित केलेला आहे. करंजी वारकडे आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आपलं हार्दिक स्वागत. जे कुणाल पाटील यांचे परम मित्र आहेत, यांना आपण ॲक्शनमध्ये सुद्धा पाहणार आहोत. करंजी वारगडे आपलं
मनापासून हार्दिक स्वागत ज्यांना आपण सेलार संघातून ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. कुणाल पाटील यांचे परम मित्र नीरज मार्गस्थ होईल. तेव्हा हेलिकॉप्टर वाट कॅच काय क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. लॉंग ऑफला एक चांगला झेल आणि सेलिब्रेशन बघायला मिळतंय. कारण ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र नीरजने आपल्या संघाला प्राप्त करून दिलेले आहे. सूरज पाटील इज आउट. जे विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र कॅप्टन नीरज भालेकरने प्राप्त करून दिलेली आहे. सूरज इज आउट. त्याच्याकडनं खूप अपेक्षा होत्या. आता मात्र जातोय बॅटिंग करण्यासाठी करण. मी सुरुवातीला उल्लेख केला होता की करणचा समावेश करण जवळपास 1-2 ते 3 टुर्नामेंटमध्ये करण खेळू शकला होता. या टुर्नामेंटमध्ये करणचा समावेश झालेला आहे आणि करणला खूप चांगली कामगिरी करावी लागेल. कारण साई स्पोर्ट खारबाव एक फार मोठं नाव आहे. आतापर्यंत या स्पर्धे 25-26 मध्ये 2 मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद या संघाने पटकावलेलं आहे. पंच काय इशारा करतायत. आतापर्यंत 2 मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे या संघाने. करण येतोय बॅटिंग करण्यासाठी. मात्र 2 फलंदाज बाद सुरुवातीला प्रणय कीमॅन बाद झाला 18 धावा काढून. पण खरं जर बघितला प्रणय सुद्धा थोडासा संघर्ष करताना दिसला. तब्बल 5 डॉट बॉल खेळला प्रणय. त्यानंतर सूरज सुद्धा संघर्ष करताना दिसला. 2 डॉट बॉल खेळला. आता मात्र आलेला आहे तो करण. 10 चेंडू आणि 35 धावा. नीरज मार्गस्थ होईल. याला मात्र ड्राईव्ह केलाय चेंडूला. चेंडू सरळ ते लॉंग ऑफला. थोडंसं क्षेत्ररक्षण निसाळ होत आहे. आज क्षेत्ररक्षणाचा दर्जा जो बघितला आपण जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मध्ये सनमकुमार टायगर संघाचं. त्याचं कारण नवीन बांधणी केलेला हा संघ आहे. युवा संघ आहे. सनमकुमार गवळी यांनी खरं तर खूप चांगली बांधणी संघाची केलेली आहे. आणि संघाला नेहमीच मार्गदर्शन लाभतंय ते म्हणजे धनंजय अण्णा गवळी यांचं. नीरज मार्गस्थ होईल. राईट आर्म फुल टॉस. फायदा उचलता आलेला नाहीये. चेंडू सरळ जाईल मिड विकेटला. आज कुठेतरी संघर्ष करताना दिसतोय हा संघ. सायन्स प्रो कारभार संघ फक्त एकच धाव आहे. एका धाव्याने धावसंख्या वाढते 26. 8 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 33 धावा. नीरज सुद्धा खूप चांगली गोलंदाजी करतोय. आता पण त्या नीरजने 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. खराब चेंडू आहे. नो बॉलचा इशारा. ठाणे जिल्ह्यात खराब चेंडू बघायला मिळाला. नो बॉलचा इशारा. त्यामुळे 4+1 5 धावा मिळत आहेत. आणि आता मात्र हा जो चेंडू टाकला जाईल यावर असणार आहे फ्रीट. 5 धाव्याने धावसंख्या सुद्धा वेगाने वाढते 31 धावा. आणि आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 28. 8 चेंडू 28 धावा. हा कदाचित टर्निंग पॉईंट ठरू शकतो. पण सामना अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये आहे. ज्याने मला खरं तर प्लेअर ऑफ द डे साठी केक काउंट्री तसेच पाण्याची व्यवस्था ज्यांनी केलेली आहे सन्माननीय हितेशजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रुपेशजी पाटील समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते वडघर आपलंही हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये या. कासारवली संघाचे सुनीलजी भोईर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आणि फेकून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर षटकार.
नीरज पुन्हा एकदा सरळ फेकून दिलेला आहे डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. कसली कम आणि आता मात्र समीकरण जे राहणार आहे 6 चेंडू आणि 16 धावा. सामना अजून संपलेला नाहीये. 6-16. कल्पेशजी पाटील यांच्या वतीने मी तुम्हाला आमंत्रित करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 6-16चं समीकरण आहे. कुंदन फुलटा चेंडू आणि सरळ चेंडूला फेकून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर. षटकार. आज चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र सोपं समीकरण आहे. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का संबोधलं जातं. 12-35 समीकरण होतं आणि तिसरं षटक अतिशय खराब बघायला मिळालं. आणि आता मात्र पाहतोय आपण खास करून करणची प्रशंसा करावी लागेल. सूरज बाद झाल्यानंतर पूर्णपणे सूत्र करणने आपल्या हातात घेतली आणि आपल्या संघाला आतापर्यंत तरी चांगल्या स्थितीमध्ये घेऊन आलेलं आहे. 5 जाचं समीकरण आहे. 5 चेंडू 10 धावा. याला मात्र ड्राईव्ह केले चेंडूला स्क्वेअर लेग कडे पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. डीप मधून क्षेत्ररक्षक येते मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. ओव्हर थ्रो होतोय आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. आता मात्र 4 चेंडू आणि 7 हे समीकरण आहे. 4 चेंडू आणि 7 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. 4-7चं समीकरण. हे मॅच संपल्याबरोबर टॉस होईल. दोन्ही कॅप्टननी तयार राहायचंय.
नरेश इलेवन कासारडोली, त्याचबरोबर जय बजरंग पॉवर सेलार, दोन्ही संघ कॅप्टन तयार राहायचं आहे. कुंदन राईट आर्म, पुन्हा एकदा ड्राईव्ह केले चेंडूला मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. 3 चेंडू आणि 6 धावा. सामना अजून संपलेला नाहीये. 3-7 समीकरण आहे. 3-7 समीकरण आहे. काय रंगतदार मॅच बघायला मिळते. हाय स्कोरिंग मॅच होते आणि अतिशय रंगतदार मॅच बघायला मिळते. 3-7 समीकरण. करण आणि अक्षयमध्ये चर्चा होते. कुंदन आतापर्यंत चांगली खरं तर षटकार लागल्यानंतर थोडासा कमबॅक करतात. कुंदन पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव वेगात पूर्ण झालेली आहे. 2 चेंडू आणि 2-5 समीकरण. ज्यांना हृदयाचा त्रास असेल त्यांनी डोळे बंद करा. त्यांच्यासाठी मॅच राहिलेली नाहीये. दोन्ही संघामधले पाठीराखे. 2-5 समीकरण. पण काय मॅच बघायला मिळालंय. एक जबरदस्त अनुभवी संघ विरुद्ध एक यंगस्टर सनम कुमार टायगर पायगाव विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव. जबरदस्त मॅच बघायला मिळाली. सामना कोणताही संघ विजय होईल, पण मात्र प्रेक्षकांची मन ही दोन्ही संघांनी जिंकलेली आहेत. 2-5 समीकरण आहे. 2 चेंडू 5 धावा. कुंदन आपल्या संघाला विजय मिळवून देईल की करण आपल्या संघाला विजय मिळवून देईल. कुंदन फटका खेळलेला आहे. चेंडू शॉर्ट मिड विकेटला आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. गोल्डन बाउंड्री, गोल्डन सिक्सर, गोल्डन विकेट की गोल्डन डॉट बॉल. 4 क्षमता आहेत. काही होऊ शकतं. काय मॅच पाहतोय आपण. 1 चेंडू आणि 4 धावा. षटकार लगावल्यानंतर कमबॅक केलेला आहे कुंदनने. अक्षय पाटील ऑन स्ट्राईक, सलामीवीर आहे. अक्षय पाटील आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. गोल्डन बाउंड्री, गोल्डन सिक्सर आणि कुंदन गोल्डन डिलिव्हरी आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. सिली पॉइंट तैनात केलेला आहे स्वतः कॅप्टन नीरज भालेकर. सिली पॉइंटला आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर पेट्रोलिंग करतायत. कुंदन एक युवा गोलंदाज, खूप प्रभावित केलेला आहे. षटकार लागल्यानंतर कमबॅक केलेला आहे. फटका खेळलेला आहे. चेंडू शॉर्ट मिड विकेटला आणि याचबरोबर सनम कुमार टायगर हा संघ विजयी होतोय. त्यानंतर आपण टॉस कडे दोन्ही कॅप्टन